हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू ज्ञान अकॅडमी. मी करण बांगरे. मित्रांनो, काही दिवसापासून आपण एक इंग्लिशची जी ॲनालिसिस बॅच आहे, बरोबर आहे, जसं की आपला प्रश्नपत्रिकाचे जे स्वरूप आहे, वनरक्षकमध्ये झालेलं असो किंवा एखाद्या परीक्षेमध्ये झालेलं असेल, कोणत्याही प्रश्नपत्रिका आपण सध्या काय करायला लागलो, त्याचं ॲनालिसिस आपण बघायला लागलो. तर आतापर्यंत आपण 3 ते 4 प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस बघितलेलं आहे. आणि ॲनालिसिस करताना एक गोष्ट आपण नोटीस केलेली आहे. काय गोष्ट नोटीस केलेली आहे की आपण इंग्लिशचं ग्रामर बघतो, त्याच्याबरोबर इंग्लिशची हुकअपसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट करावीच लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे, इंग्लिशचं एक ग्रामरचं पुस्तक आणून त्याच्यामध्ये सगळे रूल्स वाचावे लागणार आहे. आणि मागच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, जेवढ्या पण शिफ्टचे TCSने घेतलेले जेवढ्या पण शिफ्ट येतात, त्या शिफ्टमधले जे व्होकॅब्युलरी ते व्होकॅब्युलरीसुद्धा तुम्हाला करावीच लागणार आहे. आपण त्याच्याबरोबर ते सुरू तर करणारच आहोत, पण काय आहे माहिती आहे का, आम्ही तर तुम्हाला देतच आहोत, पण तुम्हाला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून एखादी गोष्ट करता, ती गोष्ट तुम्ही ज्यावेळेस करता ना मनापासून, तर ती अचीव आपण लवकर करू शकतो. चला मित्रांनो, आपण मागच्या काही प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या आहेत. आज आपली 5वी प्रश्नपत्रिका आहे, त्याचं ॲनालिसिस काय आहे, त्याच्यामधले कोणकोणते प्रश्न आहेत, तर त्याच्यावर आपण सुरुवात करणार आहे. चला मग बघूया प्रश्नपत्रिका. मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय विचारलं? वन वर्ड सबस्टिट्यूशन. मग बाकीच्या कोणती गोष्ट आपल्याला विचार करण्याची गरज आहे का मित्रांनो? सरळ सरळ वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला काय विचारलेलं मित्रांनो? वन वर्ड सबस्टिट्यूशन. मग बाकीचं जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते इन्स्ट्रक्शन वाचण्याची कोणत्याही प्रकारची आपल्याला गरज आहे का? नाही. मग बघा आता कोणतं वन वर्ड आहे. आता आपला क्वेश्चन पहिला बघा, पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस where are moved to safer places because of the molten rock that came out of the volcano. हो, पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस, जे काही जवळपासचे जे खेड्यामधले जे पीपल्स येतात किंवा लोक येतात ते कुठं मूव्ह करायला लागले? एका सेफर प्लेसमध्ये काय, एका सुरक्षित स्थळी सेफ करायला लागले. का करायला लागले? कारण की आता बघा इथं बिकॉज की, बरोबर, बिकॉज म्हणजे काय होते? कारण. काय कारण येतं? मॉल्टन रॉक दॅट केम आउट ऑफ द व्होल्कॅनो. बरोबर, जे काही मोल्टन रॉक आहे ते कशातून बाहेर यायला लागलं? व्होल्कॅनो. आता व्होल्कॅनो मित्रांनो काय आहे? व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. काय मित्रांनो? व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. आता या एका ऑप्शनवरून किंवा एका शब्दावरून तुम्हाला बाकीचा अर्थ का? ज्वालामुखीच्या आतून म्हणजे जे समोरचा जो वरचा पार्ट असतो, त्या ज्वालामुखीच्या वरच्या पार्टमधून एक अग्नीसारखा म्हणा, एका जाळासारखा आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्यामधून जो पार्ट बाहेर येतो, बरोबर आहे, जो पार्ट बाहेर येतो ना, त्याला काय म्हणायचं एवढंच आपल्याला तिथे बदललेलं आहे. बरोबर, मॉल्टन रॉक दॅट केम आउट फ्रॉम द व्होल्कॅनो. आता व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी तुम्हाला समजला. चला आता ऑप्शन बघूया मित्रांनो. पहिले लावा. बरोबर, आता इंग्रजीत पण बघायला गेलं की आपण लावाच म्हणतो, मराठीमध्ये सुद्धा त्या लावाच म्हणतो. बरोबर, म्हणजे जे व्होल्कॅनोमधून जो ज्वालामुखीमधून जो पदार्थ बाहेर येतो त्याला काय मित्र म्हणायचो? लावा. काय म्हणतात मित्रांनो? लावा. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? हेच. आता तरी पण बरोबर, आता प्रश्नाचं उत्तर संपलंय म्हणजे काही संपलंय का? नाही. तरी पण आपण ऑप्शन येते ते ऑप्शन सुद्धा आपण एक नवीन काय आहे शब्द शिकण्याचा प्रयत्न करूया. बरोबर, आता इंग्लिश बऱ्याच जणांची येत नाही. आपण सगळेच जण झेडपीच्या याच्यामधून आलेलो आहे. तर झेडपीच्या याच्यामधून आलेलं असल्या कारणामुळे आपलं जी मातृभाषा त्या मातृभाषेलाच आपण प्राधान्य देतोय, पण इंग्लिश पण त्याच्यासोबत आपल्याला करावी लागणार आहे. कारण की तुम्हाला जर नोकरी पाहिजेत असेल तर इंग्लिश, त्याच्यानंतर तुमचं मराठी, त्यानंतर GK GS आणि रिजनिंग मॅथ हा जो पाठ आहे हा तुम्हाला जवळपास नाही म्हणता तरी 80% जरी आला तुम्हाला, आपल्याला कुठं वाचायचंय किंवा कोणाला बोलायचंय या गोष्टीशी आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला फक्त काय करायचंय, जी एखादी आपल्या समोरची प्रश्नपत्रिका येईल त्या प्रश्नपत्रिकेचंच आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेत पुरतच आपल्याला आपलं जे ज्ञान आहे ते मर्यादित ठेवायचं आहे. बरोबर. तर मित्रांनो बघा, नंतर काय आहे? डर्ट मित्रांनो काय आहे? घाण. डर्ट म्हणजे मित्रांनो काय आहे? घाण. आता त्याच्यामधून कोणती घाण बाहेर येणार आहे का? नाही. आता त्याच्यामधून काय बाहेर येत असतो? तो लावा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो नंतर 2 शब्द येतो, लोम आणि क्ले. आता या दोन्ही पण काय आहेत मित्रांनो? सिनोनिम्स. आता तुम्ही म्हणसाल सिनोनिम्स आहेत, पण काय येतं? कारण की या दोन्हीचा अर्थ, एक तर लोम आणि दुसरा म्हणजे क्ले, या दोन्हीचा अर्थ काय होतो मित्रांनो? चिकणमाती. काय होतं मित्रांनो? चिकणमाती. डर्ट म्हणजे घाण, लोम आणि क्ले म्हणजे चिकणमाती, आणि लावा जो की ज्वालामुखीच्या मधून बाहेर पडतो त्याला काय म्हणायचं मित्रांनो? सरळ सरळ लावा असे म्हणतात. चला नंतरचा आपण प्रश्न बघूया मित्रांनो. आता बघा काय दिलेलं आहे? फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे. आता एकदा इन्स्ट्रक्शन वाचून घेऊ. इन्स्ट्रक्शन मध्ये सरळ सरळ एवढंच आहे की फिल इन द ब्लँक्स. काय?
बाकीची कोणती गोष्ट दिलेली आहे का, म्हणजे आपलं इन्स्ट्रक्शन संपलंय. बाकी तुम्हाला इन्स्ट्रक्शन वाचताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये, की इन्स्ट्रक्शन मध्ये जो मेन पार्ट आहे, जो मेन शब्द येतो आपण किंवा मेन वर्ड येतं तेवढंच फक्त आपल्याला वाचायचं. बाकीच्या इन्स्ट्रक्शन एवढे मोठी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली असेल 4-5 लाईनची, ती तुम्हाला वाचून काहीही फायदा नाही. त्याच्यामधला जो मेन पार्ट जर तुम्हाला वाचता आला तर तुमचे जे 10 सेकंद असते ते 10 सेकंद तुम्हाला कुठे देता येणार आहे, मॅथ्ससाठी किंवा रिझनिंगसाठी तुम्हाला देता येणार आहे. मग आता इथं काय दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स, म्हणजे सरळ सरळ गाळलेल्या जागी किंवा रिकाम्या जागी काय करा, योग्य शब्द भरा. आता पहिली गोष्ट म्हणजे आता एक रिकामी जागा दिलेली आहे आणि त्याचे ऑप्शन दिले. आता ऑप्शनवरून तुम्हाला समजायला पाहिजे ऑप्शन कशाला येतं, द, अँड, हे काय येतं ऑप्शन. म्हणजे सरळ सरळ हा प्रश्न कशावरला आहे, तर हा प्रश्न आहे मित्रांनो आर्टिकलवरला. कशावरला आहे, आर्टिकल वरील. कशावरील आहे, आर्टिकल. मग तुम्हाला बाकीच्या कोणत्याही गोष्टीची काही घेणं नाही का, नाही. मग आता बघा प्रश्न असा सांगतो, डॉट 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 मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट. बरोबर. आता रिकामी जागा कशाच्या समोर दिलेली ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता रिकामी जागा कशी समोर दिली मित्रांनो, तर मँगोच्या समोर. कशी समोर दिलेली आहे, मँगो. हा एक शब्द असा असतो की त्याच्या अगोदर म्हणजे आर्टिकल मध्ये काय असते की रिकामी जागा नेमकी कोणत्या शब्दाच्या अगोदर दिली आहे त्या शब्दाचं तुम्हाला अनालिसिस जर करता व्यवस्थित आलं तर त्याच्यावरून तुम्हाला तुमचे आर्टिकल, मग या बाकीच्या वाक्यात तुम्हाला काय घेणं नसते एवढं. बरोबर. कशाच्या अगोदर रिकामी जागा लिहिली तो शब्द पकडायचा. आता मँगो सुरुवात कशी झालेली मित्रांनो, मन. बरोबर. आपण सुरुवात कशी झाली, सरळ सरळ मन सुरुवात झालेली. मँगो. आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलेले अँड आणि द, हे जे 3 आर्टिकल येतं, हे 3 आर्टिकलच्या व्यतिरिक्त कोणतं आर्टिकल आले का, बरोबर. आता हे 3 आर्टिकल. काय सांगतो मित्रांनो, जर व्यंजन असेल तर वापरायचं. अँड काय सांगतो, जर स्वर असेल तर अँड वापरायचं. आणि जर निश्चित माहिती अशी दिली, कोणती माहिती मित्रांनो, जर निश्चित माहिती जर दिलेली असेल त्यासाठी काय वापरायचं मित्रांनो, द वापरायचं. संपलं तुमचं आर्टिकल. बाकीच्या कोणत्याही गोष्टीची तुम्हाला काही घेणं नाही का, नाही. आता मग इथं येईल का द येईल. आता काय होतं, नेमकं आपल्याला भ्रम निर्माण होतो. आता बघा, मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट. विजयने जो आंबा खरेदी केला तो कसा आहे, गोड आहे. बघा, पण आंबा खरेदी केलाय, पण नेमका कोण आंबा खरेदी केलेला मित्रांनो, तर विजयनं. म्हणजे आपल्याला काय एक निश्चित माहिती अशी दिलेली आहे. जर निश्चित माहिती दिली असेल तर कोणतं आर्टिकल वापरायचं मित्रांनो, द. कोणतं आर्टिकल वापरायचं, द. आंबा तर आहे पण कोणता आंबा आहे, जो की विजयनं खरेदी केलेला आहे. जर इथं समजा हा प्रश्न किंवा हे जर वाक्य जर नसतं, विजय बॉट टुडे, जर हे वाक्य नसतं विजय बॉट टुडे, हा जर एवढा पार्ट नसता किंवा हा जर एवढा पोर्शन नसता तर मग आपण वापरू शकतो, वापरू शकलो असतो. कारण मग तिथं काय झालं असतं, मँगो डॉट 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 मँगो टुडे इज व्हेरी स्वीट, किंवा मग तेव्हा झालं असतं मँगो इज व्हेरी स्वीट. बरोबर. पण निश्चित माहिती दिली की विजयनं जो आंबा खरेदी केला, आज जो विजयनं आंबा खरेदी केला आहे तो कसा आहे, खूप गोड आहे. म्हणून काय राहिलं मित्रांनो, द. ह्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या नॉर्मल गोष्टी असतात ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. चला मित्रांनो, नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा प्रश्न खूप मोठा आहे. इन्स्ट्रक्शन मेन पार्ट, तुम्हाला काय सांगितलं की इन्स्ट्रक्शन मधला जो मेन पार्ट आहे तो आपण वाचायचा आहे. तर इन्स्ट्रक्शन मधला तो मेन पार्ट काय मित्रांनो, काय सांगतो आपल्याला, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. बरोबर. कशामध्ये दिलेलं आहे, जंबल ऑर्डर, म्हणजे अस्तव्यस्त ऑर्डर मध्ये दिलेलं आहे. जंबल ऑर्डर अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. बरोबर. जर एखादा पॅराग्राफ दिलेला असेल किंवा 4-5 लाईनी जर दिल्या असतील, त्यांच्या संग ऑप्शन पण दिलेला असतील, बरोबर, तर त्यांनी काय आहे की तर जंबल ऑर्डर असते. जंबल ऑर्डर त्याच्यानंतर काय म्हणते आपल्याला की अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. आता जंबल ऑर्डर आहे, त्याचं करेक्ट ऑर्डर करायची. संपला आपला प्रश्न. तुम्हाला समजलेलं आहे की जंबल ऑर्डर असेल तर सरळ 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 काय करणे आहे की करेक्ट ऑर्डर मध्ये त्याच्या फॉर्म मध्ये लावायचं आपल्याला. आता मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादी जंबल ऑर्डर आपण सोडवतो तर खास करून काय बघायचंय, तुम्हाला जर काहीच नसले तर आपण एक तो ऑप्शन सोडवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. ऑप्शन सोडवल्यानंतर आता ऑप्शन कधी कधी आपण बघतो, जर तुम्हाला बऱ्यापैकी छोट्या छोट्या गोष्टी समजल्या तर ठीक आहे. पण पॅराजंबल सोडवत असताना किंवा मग आपण पॅराजंबल जर सोडवत असताना मेन पार्ट असा असतो की त्याच्यामध्ये एखादा मुद्दा दिलेला असतो, एखादं इन्स्ट्रक्शन दिलेलं असते, त्या मुद्द्याला धरून पूर्ण वाक्य असते. मग फक्त आपल्याला काय होते की त्या कोणता मुद्दा आहे त्या मुद्द्यावरून सुरुवात करायची आपल्याला. मग खास करून मग ते नाऊन पण असू शकते, किंवा मग आपण जर तुम्हाला काही समजलं पण नसलं तर सरळ सरळ काय होते की कोणत्याही वाक्याची सुरुवात खास करून कशाने होत असते, नामाने होत असते. वाक्यामध्ये जरी सर्वनाम दिलेले असली, जरी सर्वनाम जरी दिलेले असले तरी पण वाक्याची सुरुवात बघायची आधी की नामानच बघायची. कशाने सुरुवात होते मित्रांनो, नामानं सुरुवात होत असते. मग आता याच्यामधलं एवढे 5-6 वाक्य, आपले जे 4 वाक्य आहेत ते 4 वाक्यामध्ये नेमकी नामाची सुरुवात कशी होते. आता मी तुम्हाला हे पण एक सांगितलं होतं की
ऑप्शन बघायचे. आता बघा चारही ऑप्शन कशाने सुरुवात झालेली मित्रांनो, बी न सुरुवात झालेली आहे. इथं बघा BCDA, त्यानंतर BADC, BCAD, BDAC, म्हणजे एकंदरीत सुरुवात कशाने झालेली मित्रांनो, सुरुवात झालेली आहे बी न. मग याचा अर्थ जर बी न जर आपली सुरुवात होत असेल, कशाने मित्रांनो, जर बी न जर वाक्याची सुरुवात होत असेल तर बी हा मानून चालायचा आपला पहिला प्रश्न आहे. किंवा जे आपलं पॅराजंबल मध्ये पहिलं वाक्य कोणतं राहणार मित्रांनो, बी. मग चला आता बी वाक्य काय सांगते, थोडी मिस्टेक झालेली, इथं समच्या ऐवजी सन पाहिजे. ठीक आहे, थोडी बहुत होत असते. आता बघा पहिलं वाक्य सांगते ऑरेंज इज द कलर ऑफ द सन. आता तुम्ही ज्यावेळेस सकाळी सकाळी सूर्याकडे बघत असता किंवा संध्याकाळच्या वेळेला सूर्याकडे, सूर्याचा जो कलर आहे, सूर्याचा जो कलर आहे तो कसा असतो मित्रांनो, ऑरेंज असतो. म्हणजे कसा असतो, एक तर नारंगी असतो. कसा असतो मित्रांनो, नारंगी असतो. चला मग समजून जाते आपल्याला सूर्याचा कलर कसा आहे मित्रांनो, नारंगी आहे. हे झालं आपलं पहिलं वाक्य. आता दुसरं वाक्य बघायचं. आता बघा इट मोटिवेट डिप्रेस लुक ॲट लाईफ, लाईफ इन पॉझिटिव्ह होऊ शकणार आहे मित्रांनो, नाही. इट इवन हेल्प्स. आता मग बघा इट इवन हेल्प्स हे काय वाक्य सांगते, जर आधी कोणती तरी हेल्प दिलेली असेल किंवा आधी कोणती मदत दिली असेल त्याच्यानंतर जर हे वाक्य सुरुवात होते, इट इवन हेल्प दो डिप्रेशन फील चेअरफुल अगेन. आता हे होणार आहे मित्रांनो आपल्याला, तर हे पण होणार नाही. आता सूर्याचा कलर आहे, आता सूर्याबद्दल माहिती देणारा जे नंतरचं वाक्य ते बघा कसं राहणार आहे, ऑरेंज इज द कलर ऑफ द सन. बरोबर, सूर्याचा हा कलर कसा आहे, नारंगी कलर आहे. आता बघा त्याच्यानंतर काय म्हणते, इट सेड, ते तो म्हणतो इट सेड दॅट इज कलर रिप्रेझेंट्स वॉर्मथ, व्हिटॅलिटी, फन अँड पॉझिटिव्ह. आता ज्यावेळेस आपण तिरंग्याकडे बघत असतो, बरोबर आहे, कशाकडे बघत असतो मित्रांनो, तिरंग्याकडे बघत असतो, तर तिरंग्यामध्ये कलर असतो बघा, सगळे कलर असतात. सगळे कलरांचं काही काही महत्व असेल. जसं की आपण पांढरा कलर बघतो, पांढरा कलर खास करून कशाचं प्रतीक आहे मित्रांनो, तर शांततेचं प्रतीक आहे. तसाच हा ऑरेंज हा जो कलर आहे हा कशा कशाचं प्रतीक आहे आपल्याला एवढंच बघायचं. ठीक आहे. आता इट सेड दॅट इज कलर रिप्रेझेंट, कशाचं गुणत्व किंवा कशाचं नेतृत्व करतो, तो जो नारंगी कलर आहे ते कशाचं नेतृत्व करतो, सूर्याच्या ज्या नारंगी कलर बद्दल आहे किंवा नारंगी रंगाबद्दल आहे त्याच्याबद्दल विश्लेषण इथं सरळ आहे. वॉर्मथ म्हणजे काय होतं मित्रांनो, वॉर्मथ म्हणजे काय होते, उबदारपणा, व्हिटॅलिटी चैतन्य, फन मजा. हे जे प्रश्न हे जे मी लिहून देतोय ना, हे तुम्ही सुद्धा एका डायरीमध्ये किंवा एका नोटबुकमध्ये लिहून घ्या. पॉझिटिव्हिटी सकारात्मकता, ठीक आहे. बघा जो ऑरेंज जो कलर आहे तो कशाचं नेतृत्व करतो, की वो उबदारपणा, चैतन्य, मजा आणि सकारात्मकतेचं काय करतो, तो नेतृत्व करत असतो. आता बघा याच्यानंतर काय बघा, आता हे ते याचं नेतृत्व करतात किंवा याचं हे करतात दाखवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, इट हेल्प, तो जो कलर आहे तो काय करतो पुन्हा, इट इवन हेल्प दोज इन डिप्रेशन फील चेअरफुल अगेन. तो काय करतो मित्रांनो, सरळ एकंदरीमध्ये तो काय करतो, नैराश्यामध्ये, बरोबर आहे, जो मुलगा नैराश्यामध्ये जात असतो, निगेटिव्हिटीमध्ये जात असतो, तो काय करत असतो, त्यांना पुन्हा आनंदी ठेवण्यासाठी, समजा आपण जर सूर्याकडे बघत असलो एखाद्या वेळेस तर आपल्याला नेहमी बघा आपल्या चेहऱ्यावर एक हसी निर्माण होते किंवा आपण आपल्या चेहऱ्यावर एक वेगळंच एक आनंदपणा निर्माण होत असतो. बरोबर, तो काय करत असतो, सरळ फील चेअरफुल अगेन. बरोबर, तो तुम्हाला पुन्हा नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला काय करत असतो, मदत करत असतो. त्यानंतर बघा म्हणजे हे झालं आपला 2 नंबर, त्यानंतर हे झालं तुमचं 3 नंबर. त्यानंतर बघा इट मोटिवेट, आता कशामध्ये तुम्हाला प्रेरणा करतो तो, इट मोटिवेट दॅट डिप्रेस टू लुक ॲट लाईफ इन अ पॉझिटिव्ह वे. बरोबर, तुम्हाला अजून कशामध्ये तो तुम्हाला काय म्हणतात त्याला, इट मोटिवेट तुम्हाला काय करतो, तो अजून तुम्हाला कशामध्ये तरी मोटिवेट करतो. कशामध्ये मोटिवेट करतो मित्रांनो, तुमच्या जो जगण्याचा जो दृष्टिकोन आहे, कशाचा, डिप्रेस टू लुक ॲट लाईफ. बघा कशाचा आहे, जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजून तुम्हाला सकारात्मक करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे हे झालं आपलं 4थं वाक्य. ठीक आहे मित्रांनो, तर आपला बरोबर उत्तर काय राहणार मित्रांनो, पहिलं येणार आहे आपलं बी, त्याच्यानंतर दुसरा येणार मित्रांनो ए, डी आणि सी. आता ऑप्शन क्रमांक BADC ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2. ठीक आहे. चला नंतरचा आपण प्रश्न बघूया मित्रांनो. आता बघा नंतरचा आपण काय प्रश्न सांगितलेला आहे आपल्याला, परत पुन्हा तेच काय दिलेलं आहे, जंबल ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला, जंबल ऑर्डर दिलेली आहे. तर जंबल ऑर्डर तुम्हाला काय करणार मित्रांनो, करेक्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला पुन्हा रूपांतरित करायचं आहे. आता तुम्हाला मी आता सांगितले की
कोणतेही जंबल ऑर्डर खास करून काय राहते, कशाचं तरी एक म्हणजे कशाचं तरी एक विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न असते, कोणत्या तरी मुद्द्याला धरून एक विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न असतो. ठीक आहे, आता पुन्हा आता ते मागचं आपलं जे हे होतं, मागचा जो प्रश्न होता हा सरळ सरळ कशाबद्दल सांगत होता, जो सूर्याचा जो कलर आहे, सूर्याचा जो कलर नारंगी कलर, त्या कलर बद्दल तुम्हाला अजून माहिती सांगण्याचा काय करत होता, प्रयत्न करत होता. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर बघा या पॅसेज मध्ये सरळ सरळ काय दिलेले बघू आता. बघा आता काय दिलेले, आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅज स्ट्रे अवे, डिड यू सी इट. आता मला सांगा, आय एम लुकिंग फॉर माय कॅमल, तू माझा उंट बघितलेला आहे का, यानं आपल्या वाक्याची सुरुवात होणार आहे का, नाही. म्हणजे आधी काहीतरी उंट हरवलेला असेल, काही झालेलं असेल, त्याच्यानंतर तू माझा उंट बघितलं हे वाक्य होऊ शकते. म्हणजे सरळ सरळ आपलं येणं सुरुवात होणार वाक्य येणार आहे का, नाही. मग ऑप्शन क्रमांक 1 हा जाणार आहे आपला, होणार आहे का मित्रांनो, नाही. त्यानंतर बघा, हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग आस्क्ड रामन. मी जो कॅमल बघितला, मी जो उंट बघितला तो कसा होता, पायानं लंगडा होता. आता जेव्हा कोणता तरी प्रश्न एखाद्या व्यक्तीने जर विचारला असेल, एखाद्या व्यक्तीने विचारल्यानंतर जर पुढच्या त्या व्यक्तीने त्याला उत्तर दिलेलं आहे की मी जो म्हणजे उंट बघितलाय तो कसा होता, पायानं लंगडा होता, म्हणजे हे होणार आहे मित्रांनो, म्हणजे बीनं आपली सुरुवात होणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं गेलं. आता बघा ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 यानं वाक्याची सुरुवात झालेली आहे, बरोबर. म्हणजे सरळ सरळ आपण समजू शकतो, इथं पण सीनं सुरुवात झालेली आहे, इथं पण सुरुवात. आता केबीसी खेळताना 50-50 ऑप्शन येते, बरोबर. आता इथं पण 50-50 झालेलं आहे, बरोबर. म्हणजे 2 ऑप्शन कटले, 2 ऑप्शन उरले. म्हणजे सरळ सरळ आपलं एकंदरीत जे वाक्य आहे ते एकंदरीत वाक्य कसं सुरुवात होणार मित्रांनो, सीनं सुरुवात होणार आहे. आता सीनं इथं पण सुरुवात होणार आहे, सीनं इथं पण सुरुवात होणार आहे. आता सीनं सुरुवात होणार वाक्य बघू आपण, चला बघू. आता सी वाक्य काय म्हणते, तेनाली रामन वॉज वन्स वॉकिंग अलॉंग फॉरेस्ट पाथ वेन ही वॉज स्टॉप बाय अ मर्चंट. आता तेनाली रामनचं एक पात्र आहे, बरोबर. तेनाली रामन याबद्दल माहिती दिलेली आपल्याला. तेनाली रामन ज्यावेळेस एका जंगलातून जात होता, जंगलातून तो वॉकिंग करत होता, चालत होता, बरोबर. चालत असताना त्याला काय झालंय, चालत असताना वेन, बरोबर, त्याला काय झालंय, एका मर्चंट म्हणजे काय होतं मित्रांनो, व्यापारी, एका व्यापाऱ्याने त्याला थांबवलं, बरोबर. हा झालं आपलं पहिलं वाक्य. तेनाली रामन जंगलातून चालत असताना त्याला एका व्यापाऱ्याने थांबवलं, बरोबर. आता इथं पहिलं वाक्य झालंय, बरोबर. आता ज्यावेळेस एखादा आपण चालत असतो, चालताना आपल्याला एखादा व्यक्ती थांबवतो, तो व्यक्ती बोलतो आधी का आपण त्याला बोलतो, तो व्यक्ती आपल्याला बोलत असतो, कारण की काय झालेलं असेल ते त्यांना आपल्याला थांबवलं असते. मग आता त्या मर्चंटनं तेनाली रामनला काहीतरी प्रश्न केला असेल किंवा काहीतरी विचारलं असेल, तर बघा त्याच्यानंतर बघा काय होते, आय एम लुकिंग फॉर माय कॅमल, हे झालं आपलं दुसरं वाक्य. का दुसरं वाक्य, कारण की या मर्चंटनं याला काय झालेलं आहे, या तेनाली रामनला काय विचारलं, प्रश्न विचारलं, आय एम लुकिंग फॉर माय कॅमल, आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅज स्ट्रेड अवे, डिड यू सी इट पासिंग बाय. ठीक आहे. आता बघा स्ट्रेड बाय, सॉरी इथं काय कोणतं शब्द आलेला, स्ट्रे, म्हणजे सरळ सरळ काय होतं, स्ट्रे म्हणजे काय होतं मित्रांनो, भरकटलेला. काय होतं मित्रांनो, जो एक माझा काय म्हणतात त्याला, माझा मी माझ्या उंटाला शोधत आहे, जो की काय झालेला आहे, इथे भरकटलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं इकडे तिकडे भटकलेला असेल, काहीतरी झालं असेल त्याला, तो भटकलेला आहे. तर तो भटकलेला असताना तुम्ही त्याला बघितलेलं का, तुम्ही त्याला बघितलेलं आहे. म्हणजे हे झालं मित्रांनो आपलं दुसरं वाक्य. म्हणजे आता बघा सी नंतर काय यायला पाहिजे, ए. आता सी नंतर इथं बी आहे, म्हणजे हे आपलं येणार आहे का, नाही. इथं आहे मित्रांनो सरळ सरळ 4 नंबरचा ऑप्शन. आता तुम्हाला बाकीच्या काही बघायची गरज आहे का, आपला ऑप्शनल आहे, संपला विषय, काही बाकी कोणत्याही गोष्टी बघायची गरज आहे का, त्यानंतर आपण लगेच एखाद्या नवीन प्रश्नाकडे लगेच जायचं. पण आता इथं आपण तसं करणार आहे का, नाही. आपण आधी विश्लेषण बघू, त्यानंतर नंतरच्या प्रश्नावर जाऊ. पण पेपरमध्ये करताना तुम्ही बाकीच्या कोणत्याही गोष्टी वाचायची काहीही गरज नाही. तुम्ही खास करून काय वाचायला पाहिजे की नेमकं आपलं एक्झॅक्ट ऑप्शन कोणतं उत्तर आहे, कोणतं ऑप्शन बरोबर आहे तेच आपल्याला बघायचं. इथं आपलं ऑप्शन भेटलेलं आहे CABD. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर काय आहे, त्याने त्याला प्रश्न विचारलेला आहे, भरकटलेला हाती भेटला का तुला, ठीक आहे. आता त्याच्यानंतर तो जो तेनाली रामन तो त्याला उत्तर देईल, काय उत्तर देईल तेनाली रामन, मला सांगा काय उत्तर दिलं पाहिजे तेनाली रामनला. नंतर बघा आपण काय उत्तर देतो तो, नंतर आपल्याला पाहिजे मित्रांनो बी. हे झालं तिसरं. काय आलं पाहिजे, हॅड द कॅमल हर्ट हिज लेग आस्क्ड रामन. त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे असा उंट, त्याच्याबद्दल तुम्ही विचार न करत आहेत का, ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ भरकटलेला हा जो उंट आहे तो प्रश्न त्यांना मर्चंटने त्याला विचारलाय, मग तेनाली रामन त्याला विचारले, हा बाबा त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे का, बरोबर तोच आहे का तो. आता त्याच्यानंतर कोणाचं बोलणं येईल,
त्या मर्चंटचं. ओ यस, आता ओ यस हे काय मित्रांनो, इंटरजेक्शन, बरोबर, केवळ प्रयोग. ओ यस, ओ गॉड हे जे शब्द असतात ना, अरे रे बाबा मराठीमध्ये, पण इंग्रजीमध्ये ओ यस, ओ गॉड, अरे देवा. ठीक आहे, हे जे प्रश्न म्हणजे हे असतात हे काय सांगतात, सरळ सरळ इंटरजेक्शन. ओ यस दॅट मीन्स यू हॅव सीन माय कॅमल, बरोबर आहे. अरे हो याचा अर्थ तू माझ्या उंटाला बघितलेला आहे, असा त्याचा एकंदरीत अर्थ होतो. ठीक आहे मित्रांनो, तर आपलं बरोबर उत्तर काय व्हायचे, CABD. चला नंतरचा आपण बघूया. नंतरचा 5वा प्रश्न काय सांगतो मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. आता बघा, फिल इन द ब्लँक्स. बाकी कोणते इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचण्याची गरज आहे का, नाही. फिल इन द ब्लँक, रिकामी जागा आहे, काहीतरी भरायचंय. आता काय भरायचंय बघू. आता बघा, आता बट, इफ, सो काय मित्रांनो, हे कंजक्शन येतं. काय मित्रांनो, कंजक्शन. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ प्रश्न समजला असेल कशावरचा आहे, कंजक्शन वरचा आहे. आता जर तुम्हाला या 4 प्रश्नाचे किंवा या 4 ऑप्शनचे तुम्हाला व्यवस्थित मराठीमध्ये जर रूपांतर करता आलं की तुम्हाला मराठीमध्ये अर्थ कळला असेल तर तुम्हाला इथं उत्तर पण बरोबर येणार आहे. आधी आपण प्रश्न बघूया मित्रांनो. डॉट 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 इट डज नॉट रेन वी कॅन प्ले बॅडमिंटन. बरोबर आहे. इट डज नॉट रेन, जर पाऊस पडला नाही तर आम्ही काय खेळू, वी कॅन प्ले, आम्ही बॅडमिंटन खेळू. पण कधी. आता बघा, पहिला ऑप्शन आहे बट, दुसरा इफ, नंतर सो, नंतर दो. आता बट काय म्हणतो मित्रांनो, आता पण मराठीमध्ये बघितलंय. आता बटचा अर्थ काय होतो, पण. इफचा अर्थ काय होतो मित्रांनो, जर. इफचा अर्थ काय होतो मित्रांनो, जर. त्यानंतर सो म्हणजे काय होतं मित्रांनो, म्हणून. आता ज्यावेळेस तुम्ही मराठी अर्थ बघतात तेव्हा तुम्हाला लगेच उत्तर येणार. त्यानंतर दो म्हणजे काय होतं मित्रांनो, दो म्हणजे जरी. आता बघा, पण पाऊस पडला नाही, आता काय अर्थाला लॉजिक लागणार आहे याचा, म्हणजे आपला हा ऑप्शन गेलाय. पण पाऊस पडला नाही तर आम्ही बॅडमिंटन खेळू. त्यानंतर बघा, सो म्हणून पाऊस पडला नाही, म्हणून आम्ही काय म्हणतात, म्हणून पाऊस पडला नाही बॅडमिंटन खेळू. काय लॉजिक लागणार आहे का, नाही. त्यानंतर बघा, जरी पाऊस पडला नाही, जरी पाऊस पडला नाही तर आम्ही बॅडमिंटन खेळू. आता हे वाक्य बघा कसं असते, जर तरचं, म्हणजे हे ऑप्शन पण आपल्याला येणार नाही. आता म्हणजे काय होते, जर पाऊस पडला नाही तर आम्ही बॅडमिंटन खेळू. जर पाऊस पडला नाही तर आम्ही काय करू, बॅडमिंटन खेळू. म्हणजे आपला ऑप्शन काय आलं पाहिजे मित्रांनो, 2 नंबर जर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा मित्रांनो. आता बघा, तुम्हाला आता आपण काही बघितले की ग्रामर बघितलेले. आता काय आहे की प्रश्नपत्रिका ज्यावेळेस आपण बघत असतो त्याच्यामध्ये होकॅब पण येत असते. आता बघा, होकॅब आलेलीच आहे. ठीक आहे. आता काय होकॅब दिलेले, आता मेन इन्स्ट्रक्शन वाचायचे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट काय दिलेले मित्रांनो, सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम्स काय मित्रांनो, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. आता पुढे एक शब्द दिलेला आहे त्याचा काय ओळखायचं आपल्याला मित्रांनो, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. आता गेज काय दिले मित्रांनो, गेज. गेज म्हणजे काय होते मित्रांनो, की एकटक पाहणे. गेज म्हणजे काय होते मित्रांनो, एकटक पाहणे. एकटक पाहणे. आता एकटक कधी पाहतो माणूस, ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट काहीतरी आश्चर्य वाटले असेल, बरोबर आहे, त्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीकडे किंवा एखादा मास्तर शिकवत असतो तेव्हा लगे असं ध्यानपूर्वक ध्यान धरून आपण बघत असतो एखादा, म्हणजे आपण काय करतो, सरळ सरळ एकटक बघत असतो एखाद्याकडे. तर गेजचा अर्थ काय होतो मित्रांनो, एकटक पाहणे. आता बघा, त्याच्यानंतर काही शब्द दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत, त्याचा आपण मराठीत जेव्हा मी मराठी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे लगेच तुम्हाला काय होते, याचं तुम्हाला उत्तर येऊन जाईल. आता तुमचे बरेच मराठीमध्ये काय होते की बरेच तुम्हाला सिनोनिम्स किंवा समानार्थी शब्द पाठ असतात पण मराठीमध्ये, बरोबर. तर इंग्रजीमध्ये पण काहीतरी पाठ ठेवत जा. थोड्या गोष्टी तुम्हाला, तुम्ही एखादी थोडी बहुत जरी तुम्हाला काही आलेलं आहे तुम्ही ऑप्शन छाटू शकता, बरोबर. आता बघा कोणता शब्द दिलेला आहे, पहिला शब्द आहे इन्काउंटर. इन्काउंटर म्हणजे आता ज्यावेळेस एखादा चोर असतो, सॉरी, किंवा मग एखादा आरोपी म्हणतात त्याला, एखादा आरोपी आपण एखाद्या वेळेस घेऊन, पोलीस जेव्हा एखाद्या आरोपीला घेऊन जात असतात, पण ज्यावेळेस तो आरोपी पळण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस तो काय करतो, त्याला गोळी मारतो. आता गोळी मारल्यानंतर तर दरोडेचं त्या आरोपीचं काय होते, सरळ सरळ तिथं मृत्यू होतो, बरोबर. आता गोळी मारणे, पोलिसांच्या एखाद्याला गोळी मारते तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तिथं पोलीस त्या दरोडेखोराचं काय करायला लागले किंवा आरोपीचं काय करायला लागले, ते त्याला त्याचं एन्काउंटर करायला लागले. आता एन्काउंटर करणे म्हणजे काय होते मित्रांनो, ठार मारणे. आता मला सांगा, एकटक पाहणे आणि ठार मारणे याचं काही जुळा लागला कुठं, यांचे काही गाढ बंधन जुळा लागले का, म्हणजे हा पण शब्द वेगळा आहे, हा पण शब्द काय आहे, वेगळा आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो,
एक्सप्रेस, एक्सप्रेस म्हणजे काय होतं मित्रांनो, व्यक्त होणे. याचं याचं काही लॉजिक लागलं का, एकटक पाहा लागला, व्यक्त व्हायला लागला, याचं याचं काही लॉजिक व्हायला लागलं का, नाही. त्यानंतर मित्रांनो स्टेअर, ऑप्टेन, ऑप्टेन म्हणजे काय मित्रांनो, मिळवणे. आता बघा, ऑप्टेन करणे, गेज करणे, एकटक पाहणे, मिळवणे, काय अर्थ लॉजिक लागला. पण बघा स्टेअर, स्टेअर म्हणजे काय होते मित्रांनो, स्टेअर म्हणजे सुद्धा एकटक पाहणे असं होते, बरोबर आहे. स्टेअर म्हणजे काय होते, एकटक पाहणे. म्हणजे सरळ सरळ गेज या सिनोनिमचं बरोबर उत्तर 4 ऑप्शन पैकी कोणते आलं पाहिजे मित्रांनो, स्टेअर. काय आलं पाहिजे मित्रांनो, स्टेअर म्हणजे काय होते मित्रांनो, एकटक पाहणे, आणि गेज म्हणजे सुद्धा काय होते, एकटक पाहणे. म्हणजे आपलं बरोबर उत्तर येणार आहे 3 नंबरचा ऑप्शन. चला नंतरचा आपण प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न काय मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक्स. रिकामी जागे योग्य शब्द भरा. काय होते, रिकामी जागे योग्य शब्द भरा. आता ऑप्शन दिलेले आहे अ, द, त्यानंतर नो वर्ड आणि अँड, बरोबर. काय ऑप्शन दिलेले आहे, अ अँड द. म्हणजे सरळ सरळ हा प्रश्न जो आहे हा कशावरला आहे, आर्टिकल वरला आहे. कशावरला आहे, आर्टिकल वरील हा प्रश्न आहे. आता आर्टिकल वरील प्रश्न आहे, तुम्हाला मी अगोदर 3 आर्टिकल सांगितलेले, अ अँड द. अ कुठं वापरायचं, द कुठं वापरायचं, अँड कुठं वापरायचं. आता इथं काय वापरायचंय बघूया, ठीक आहे. यू विल हॅव टू वेट, यू विल हॅव टू वेट फॉर डॉट 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 हॉवर टू सी द सनसेट. यू विल हॅव टू वेट, तू थोडासा काय वेळेला पाहिजेत, वेट करणं म्हणजे काय, सरळ सरळ एखाद्याची वाट बघणं. तू थोडीशी वाट बघितली पाहिजेत. कशासाठी, तू काही घंटे किंवा थोड्या वेळ वाट बघितली पाहिजेत, काही तास वाट बघितली पाहिजे. कशासाठी वाट बघितली पाहिजे, सी द सनसेट. आता सनसेट, सनसेट म्हणजे काय मित्रांनो, ज्यावेळेस सूर्य अस्ताला जात असतो त्यावेळेस एकदम आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेत असतो. फिरायला जात असताना ज्यावेळेस एखाद्या टेकडीच्या मागे सूर्य जात असतो तर आपण काय करतो, थोडा वेळ थांबतो. कशासाठी थोडा वेळ थांबतो, सूर्याला जे अस्त आहे ते तिथं एकदम असा शानदारपणे दिसतो. तर सूर्याच्या अस्तासाठी अजून आपण काहीतरी वेळ काय केलं पाहिजे, आपण काही तास किंवा काही आपण काय केलं पाहिजे, थांबलं पाहिजे, बरोबर. आता मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आर्टिकल हा शब्द असतो, तर आर्टिकल जिथं रिकाम जागा असला त्याच्यानंतरचा आपला शब्द काय असतो, इम्पॉर्टंट असतो. इथं कोणता शब्द मित्रांनो, अवर का हवर, अवर. जरी यचनं जरी सुरुवात झालेली असल, यच जरी व्यंजन असल तरी पण सुद्धा इथं अ न येता इथं काय वापरायला पाहिजे मित्रांनो, अँड वापरलं पाहिजे. काय अँड वापरलं पाहिजे, कारण की ज्यावेळेस याचं मराठीत रूपांतर आपण करत असतो त्यावेळेस हा शब्द अवर असं लिहितात, आणि अ ही काय मित्रांनो, व्यंजन आहे, बरोबर. आता इथं यच जो स्वरूप आहे किंवा आपण ज्यावेळेस आपण त्याचा स्वर काढत असतो बाहेर किंवा आपण त्याचा बोलत असतो, तर यच काय मित्रांनो, सायलेंट आहे. ज्यावेळेस एखादा सायलेंट यच असतो त्यावेळेस तिथं काय येते मित्रांनो, अँड हे आर्टिकल यायला पाहिजे. तर आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो, 4 नंबर अँड. यू विल वेट फॉर, सॉरी, यू विल हॅव टू वेट फॉर एन अवर टू सी द सनसेट. ठीक आहे मित्रांनो, चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा प्रश्न मित्रांनो इथं पण फिल इन द ब्लँक्स आहे, बरोबर. काय मित्रांनो बघा, इट इज व्हेरी हॉट प्लीज स्विच, रिकामी जागा द फॅन. आता बघा, ऑफ, ऑन, ॲट, अप, हे काय मित्रांनो, प्रिपोजिशन येतं. काय मित्रांनो, प्रिपोजिशन आहेत. आता प्रिपोजिशन आहेत, पण आता ज्यावेळेस आपल्याला, तुम्ही आता वाक्यावरून समजलं असेल, इट इज व्हेरी हॉट. ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये एखाद्या पत्राच्या खोलीमध्ये ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस एकदम असं गरम झालेलं असतं, किंवा कुठं पण बसा तुम्ही, काय झालं, गरमी आली असेल. आता गरमी ज्यावेळेस येते माणसाला, त्या रूम मध्ये जर फॅन असेल आणि तो जर बंद असेल, बरोबर, तर आपली गरमी दूर करण्यासाठी आपण त्या फॅनला काय करत असतो, स्विच, काय करत असतो, स्विच ऑन करत असतो. स्विच ऑन काय करत असतो मित्रांनो, स्विच ऑन. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला बाकीच्या कोणत्याही गोष्टी जास्त वाचण्याची गरज आहे का, नाही. तुम्हाला सरळ समजून जायला पाहिजे की बाबा फॅन बंद असं, आपण एका रूम मध्ये बसलेले, फॅन बंद आहे, गरमीचे दिवस येतं, तर फॅन काय केला पाहिजे आपण, स्विच ऑन. स्विच ऑन काय होतं मित्रांनो, स्विच ऑन म्हणजे काय होते, सरळ सरळ चालू करणे. स्विच ऑन म्हणजे काय होतं मित्रांनो, चालू करणे. आता बघा, ऑफ म्हणजे काय होतं मित्रांनो, ऑफ म्हणजे बंद करणे. फॅन बंद करणार आहे का ज्यावेळेस गरमत असेल. त्यानंतर ऑन म्हणजे चालू करणे, तर आपण चालू करू शकतो. ॲट म्हणजे समजा मित्रांनो, ॲट कधी वापरत असतो, ज्यावेळेस एखाद्या स्थळाचं आपण हे करत असतो, स्थळाचं ज्यावेळेस उल्लेख करत असतो त्यावेळेस काय वापरतो मित्रांनो, ॲट वापरतो. एक्झाम्पल, ॲट पुणे, ॲट छत्रपती संभाजीनगर. ज्यावेळेस एखाद्या स्थळाचा वापर करतो, इथे स्थळ दिलेलं आहे का,
नाही. मग सरळ सरळ हा पण ऑप्शन आपला जाणार आहे. त्यानंतर अप, अप म्हणजे च्यावर. एखादी गोष्ट एखादा पूल कसा असतो मित्रांनो, नदीच्या वर एका पूर असो, काय असतो नदीच्या वरी पूल असतो, तर त्यासाठी आपण काय वापरलं पाहिजे मित्रांनो, अप वापरलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, च्या वर. चला आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो, ऑन म्हणजे चालू करणे. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा प्रश्न काय मित्रांनो, सिलेक्ट द करेक्टली स्पेलिंग. आता काय मित्रांनो, करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायचं आहे. आता चारही वाक्य तुम्हाला सेम दिलेले आहे. चारही वाक्य काय तुम्हाला सेम दिलेले आहे. पण याच्यामध्ये काय मित्रांनो, एक असा शब्द आहे की जो काय इनकरेक्ट आहे. तो इनकरेक्ट शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता बघा, आफ्टर हिज ट्युशन क्लास अनुज गोज फॉर क्रिकेट कोचिंग. बरोबर, अनुज एका मुलाचं नाव आहे. बरोबर, तर शाळा सुटते. शाळा सुटल्यानंतर अनुजचे काय होते मित्रांनो, कोचिंग क्लासेस असतात. म्हणजे आपण त्याला सरळ सरळ आपण काय म्हणू शकतो की वो ट्युशन्स असतात. बरोबर, ते ट्युशन सुटल्यानंतर तो काय करतो, अनुज क्रिकेटच्या क्लासेससाठी किंवा क्रिकेटच्या कोचिंगसाठी तो जात असतो. पण आता इथे चार शब्द लिहिले, कोणता शब्द असा आहे की तो इनकरेक्ट आहे किंवा ते इनकरेक्ट सोडून आपल्याला काय ओळखायचं मित्रांनो, करेक्ट शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, हा जो ट्युशन आहे हा चारीमध्ये सेम आहे, पण याचं जे स्पेलिंग आहे, बाकी सगळं वाक्य बरोबर आहे, पण या ट्युशनचं जे स्पेलिंग आहे ते ट्युशनचं स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर करेक्ट स्पेलिंग ऑफ ट्युशन, तुम्हाला इथं एक म्हणजे नुसते चार हे दिलेले आहे का, ट्युशन ट्युशन ट्युशन, याच्यापैकी चार ओळखा. काय दिलेलं त्यांनी की सेंटेन्स दिलेले आहे, त्या सेंटेन्समध्ये एक शब्द ढूंढायचा आहे बाबा, ओळखायचा तो, आणि त्याच्यापैकी नंतर करेक्ट ओळखायचा आहे की नक्की कोणता शब्द बरोबर आहे. तर ट्युशनचा करेक्ट स्पेलिंग होतो मित्रांनो TUITION. आता बघा कुठे येते TUITION. तर बघा मित्रांनो, इथं बरोबर आहे. 2 नंबरचं उत्तर आपलं काय आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता थोडी मिस्टेक होत असेल थोडी मित्रांनो, तर इथं पण बरोबर यायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये की TUITION इथं पण बरोबर यायला पाहिजेत. म्हणजे आपले यावेळेस 2 ऑप्शन ठरले. आता काय होतं मित्रांनो, थोडं बहुत माणसाकडून चुका होत असतात, तर थोडीशी प्रिपरेशन ज्यावेळेस PPT करत होतो त्यावेळेस थोडंसं ग्रामरली मिस्टेकली झालं असेल, पण ते बरोबर नाही. तर आपला करेक्ट स्पेलिंग ओळखायचं मित्रांनो काय होतं, तर ट्युशन TUITION. करेक्ट स्पेलिंग ऑफ ट्युशन TUITION. तर हा शब्द लक्षात ठेवा. चला नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न मित्रांनो काय ओळखायचं आपल्याला, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब. आता प्रोव्हर्ब म्हणजे काय होतं मित्रांनो, म्हण. काय होतं मित्रांनो, म्हण. आता खाली एक म्हण दिलेली आहे, त्या म्हणीचा तुम्हाला काय ओळखायचा, योग्य अर्थ असा ओळखायचा आहे. आता कोणती म्हण दिलेली मित्रांनो, इट टेक्स 2 hands to clap. इट टेक्स 2 hands to clap. म्हणजे ज्यावेळेस आपण टाळी वाजवत असतो तर टाळी एका हाताने वाजणार आहे का आपली, नाही. टाळी वाजवायला काय होणार आहे, दोन्ही हात लागणार, म्हणजे दोन्ही हात टाळी वाजवण्यासाठी लागणार आहे. इट टेक्स 2 hands to clap. टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात तुम्हाला लागणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सरळ सरळ आपण मराठीमध्ये जर बघायला गेलो तर मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एका हाताने टाळी वाजत नाही. एका हाताने टाळी वाजवत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की ज्यावेळेस एखादी काही गोष्ट होत असते, ज्यावेळेस प्रश्न आपण एखादा विचारत असतो तर त्याला उत्तर पण उत्तर पण देता आलं पाहिजे. किंवा मग एखादी गोष्ट आपण शाळेमध्ये एक भांडण झालेलं असते, बरोबर, एखाद्याने खडू मारलेला असेल किंवा काही गोष्टीमध्ये भांडण झाले असेल, ते एक मुलगा दुसऱ्या मुलगा मारतो, दुसरा मुलगा पहिल्या मुलगा मारतो. पण ज्यावेळेस ते भांडण एखाद्या प्रिन्सिपलकडे जात असतात, बरोबर, तर प्रिन्सिपल काय म्हणत असतो की एका हाताने टाळी वाजवत नाही. म्हणजे सुरुवात जरी एखाद्याने केली असेल पण दुसरा काय चूप राहिला असेल का, नाही. म्हणजे दोघांनी काय केलं असेल, भांडणाला सुरुवात केली असेल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तर आपलं बरोबर उत्तर काय आहे ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता बघा पहिलाच ऑप्शन आहे आपल्याला, अ पर्सन कॅन नॉट फाइंड अलोन, ही नीड्स समवन टू फाईट विथ. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की एकाच व्यक्तीची भांडणासाठी गरज नसते, तर भांडण करण्यासाठी 2 व्यक्ती लागतात, म्हणजे लागतात. हा त्याचा अर्थ मिनिंग होतो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे अरे बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं एका हाताने टाळी वाजवत नाही आणि एक माणूस भांडायला जात नाही. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो, पहिलेच आपलं बरोबर उत्तर आहे. अ पर्सन कॅन नॉट फाइंड अलोन, एकटा माणूस भांडायला जात नाही. ही नीड समवन टू फाईट विथ, म्हणजे त्या संग भांडण करायला दुसरा व्यक्ती लागतो. म्हणजे एका हाताने टाळी वाजणार आहे का, नाही. भांडण करायला एक व्यक्ती असून चालणार आहे का, नाही. तर दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा काय लागणार आहे, त्याला गरज लागणार आहे. काय लागणार आहे, दुसरी सुद्धा
गरज लागणार आहे. नंतर बघा, वन मस्ट हॅव अ ग्रुप पीपल ॲज अ ऑडियन्स. वन मस्ट हॅव अ ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे एका व्यक्तीचा ऑडियन्स असून फायदा असणार आहे का? नाही. हे त्याचं काही बोलणार आहे का? नाही. अ पर्सन कॅन डान्स ओनली ही हॅज अ कंपनी. अ पर्सन कॅन डान्स ओनली इफ ही हॅज अ कंपनी. एक व्यक्ती असला त्या संघ ग्रुप म्हणजे हवाय त्याला डान्स करण्याला, याचं काही लॉजिक लागणार नाही. आपलं लॉजिक इथंच लागा लागलं मित्रांनो. मग आपल्याला बाकीच्या कोणत्या गोष्टीची गरज आहे का? नाही. तरी पण बघा, इफ समवन ॲप्रिशिएट युअर वर्क इट मेक्स यू हॅपी. जर कोणी तुझ्या कामाची जर प्रशंसा केली तर तुला काय होते, त्या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे. त्याचं काही लॉजिक लागणार नाही. तर तिथं लॉजिक आपलं फक्त एकच नंबरला लागणार आहे. अ पर्सन कॅन नॉट फाईट अलोन ही नीड समवन टू फाईट विथ. चला मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे. नंतर प्रश्न मित्रांनो, अँटोनिम. आपल्याला बघा विचारलं काय, ती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अँटोनिम आहे का, सिनोनिम आहे का, प्रोव्हर्ब आहे का, आयडम फ्रेजेस आहे का, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, बरोबर. तर फक्त ही तर काय विचारलं आपल्याला, अँटोनिम. मग अँटोनिम म्हणजे सरळ सरळ काय होते, विरुद्धार्थी शब्द. जर समजा एक माणूस असेल त्याला विरोध करणार दुसरा माणूस, म्हणजे विरुद्धार्थी शब्द असेल. आता फास्टेंड. फास्टेंड म्हणजे मित्रांनो काय होतं, फास्टेंडचा अर्थ होतो काय होतो, जोडलेले. मग तुम्ही लगेच समजून गेले पाहिजेत. जोडलेले असले, जोडलेल्याचा काय होतं मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द. तुम्ही लगेच ओळखला पाहिजे मला. फास्टेंड, जोडलेले. जोडलेले असणे ते आता आपण काय म्हणू शकतो त्याला, किंवा वेगवेगळे असणे. काय म्हणतो, वेगवेगळे असणे, जोडलेले असते, वेगवेगळे असणे. म्हणजे हा त्याचा मराठीमध्ये होतो, पण इंग्रजीमध्ये काय होतो बघा. आता कर्व म्हणजे मित्रांनो काय होते, वाकडा. हा काही लॉजिक लागणार आहे का, जोडलेले असलं, वाकडा असणं, वाकडा असं, ठीक आहे. त्यानंतर बघा, कमेंट्स. कमेंट्सचा अर्थ काय होतो मित्रांनो, कमेंट्स म्हणजे काय होते, की एखाद्या गोष्टी आपण कमेंट्स करणं, म्हणजे काय होते, सरळ सरळ सुरुवात करणं. सुरुवात करणं. डिटॅच म्हणजे काय होतं मित्रांनो, वेगळे करणं. आणि सेक्युअर. सिक्युअर म्हणजे काय होतं मित्रांनो, किंवा सुरक्षित ठेवणे. सुरक्षित ठेवणे. आता जोडलेले असणे, विरुद्धार्थी शब्द काय आला पाहिजे मित्रांनो, वेगळे असणे. काय पाहिजे मित्रांनो, वेगळे असणे. तर आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो, वेगळे करणे म्हणजे डिटॅच. फास्टेंडचा विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो, डिटॅच. बाकी कोणतेही काही येणार आहे का, नाही. म्हणजे तुम्हाला मराठी मिनिंग जरी थोडं बहुत जरी आलं तर तुम्ही लगेच उत्तर काढू शकता. ठीक आहे मित्रांनो. मला नंतरचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. इथं पण काय दिलेलं मित्रांनो, फिल इन द ब्लँक दिलेले. आता बघा, फिल इन द ब्लँक्स दिलेली आहे. आता एनीबडी, नोबडी, समबडी, समवन काय आहेत मित्रांनो, प्रोनाउन्स येतं, बरोबर. आता बघा ह्याच्यातलं बरोबर आपल्याला काय ओळखायचंय, प्रोनाउन ओळखायचंय. आता मी तुम्हाला आधी प्रश्न बघतो, त्यानंतर आपण ऑप्शन बघूया. अँड डिड ही लॉक ऑल द डोअर्स व्हेन रिकामी जागा लेफ्ट द शॉप द इन्स्पेक्टर आस्क्ड द ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप. आता काहीतरी झालेलं आहे बाबा मित्रांनो. इथे बघा, सरळ सरळ काय विचारलं, इन्स्पेक्टरनं कोणाला विचारलंय मित्रांनो, ओनरला विचारलंय. ओनर कोण आहे मित्रांनो, ज्वेलरी शॉपचा मालक आहे. म्हणजे आपण एकंदरीत असं समजून घेऊया की एक ज्वेलरी शॉप आहे, त्या ज्वेलरी शॉपमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, चोरी झालेली आहे. चोरी झाल्यानंतर काय झालेलं आहे, एक इन्स्पेक्टर तिथं आलाय पोलिसासोबत. त्या इन्स्पेक्टरनं त्या मालकाला, त्या ज्वेलरी शॉपला, ओनरला काय विचारलेलं मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे, अँड डिड यू लॉक ऑल द डोअर्स व्हेन रिकामी जागा लेफ्ट द शॉप. तू जो दरवाजे आहेत, जे डोअर्स आहेत, जे खिडक्या आहेत, तर तो व्यवस्थित लॉक केले होते का. केव्हा लॉक करेल तो, जेव्हा सगळेजण जातील. त्यावेळेस तो काय करणार आहे, लॉक करणार आहे. म्हणजे हा प्रश्न कोण केला होता, की इन्स्पेक्टरने प्रश्न केला होता की सर्वजण गेल्यानंतर काय मित्रांनो, सर्वजण गेल्यानंतर तू सर्व जे दार आहेत, खिडक्या ते व्यवस्थित लावल्या होत्या का. आता इथं आपण मराठीत तुला सांगू शकतो की सर्वजण, पण इंग्रजीत सांगता येणार का आपल्याला, सांगता येईल मित्रांनो. आता बघा ऑप्शन बघा, एनीबडी. एनीबडी मित्रांनो काय होते, कोणीही काय होतं मित्रांनो, कोणतेही किंवा कोणीही असं सुद्धा येऊ शकते. कोणतेही किंवा कोणीही आपण म्हणू शकतो. आता मला सांगा, कोणीही गेल्यानंतर तू होणार आहे का, लॉजिक काही लागणार आहे का, नाही. त्यानंतर बघा, नोबडी म्हणजे कोणीच नाही गेल्यानंतर तू दरवाजा लावले का, होणार आहे का, हे पण नाही. त्यानंतर समवन. आता समवन म्हणजे काय, कोणीतरी. ज्यावेळेस एखादा संध्याकाळची वेळ असते, ज्यावेळेस एखादा शॉप
किंवा शॉपचा जो ऑनर असतो, कोणत्या पण शॉपचा असतो, जेव्हा सगळे जण जातात त्यानंतर तो काय करत असतो, दरवाजे लावत असतो. इथं होणार आहे का मग हे पण, म्हणजे हे होणार नाही, हे पण होणार नाही, हे पण होणार नाही. आता एव्हरीवन म्हणजे काय, सर्वजण. आता बघा एव्हरीवन म्हणजे काय, सर्वजण. तर आपलं बरोबर उत्तर काय आलं पाहिजे मित्रांनो, एव्हरीवन. सर्वजण गेल्यानंतर तो जे खिडक्या दार आहे ते व्यवस्थित लावले होते का, म्हणजे इथे काय आहे मित्रांनो, एव्हरीवन. चला नंतरचा आपण प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न असा सांगतो मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन ऍडम. आता ऍडम म्हणजे काय मित्रांनो, वाक्यप्रचार. आता खाली एक वाक्यप्रचार दिलेला आहे, त्या वाक्यप्रचाराचा आपल्याला काय शोधायचं मित्रांनो, समानार्थी शब्द शोधायचा किंवा त्याचं योग्य मिनिंग आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता बघा, मेक युअर माउथ वॉटर. मेक युअर माउथ वॉटर. आता याच्या शब्दावर जाऊ नका, तोंडात पाणी असणे. याचा अर्थ काय होते, तोंडात पाणी असणे. आता मला सांगा, तुम्ही एखादी गोष्ट बघितली असेल, चिंच बघितली असेल, बरोबर. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या समोर चिंच वगैरे जर खात असेल किंवा मग आपली आवडती वस्तू किंवा एखादा पदार्थ जर तो व्यक्ती खात असेल, तर आपल्या तोंडाला काय होतं मित्रांनो, पाणी सुटते आपल्याला. तर याचा अर्थ काय होते, तोंडाला पाणी सुटणे. काय होतं मित्रांनो, तोंडाला पाणी सुटणे. आता बघा, तोंडाला ज्यावेळेस पाणी सुटते त्यावेळेस काय होते ते बघू आता आपण. फील व्हेरी हॉट अँड थ्रस्टी. फील व्हेरी हॉट अँड थ्रस्टी. आता मला सांगा की फील व्हेरी हॉट अँड थ्रस्टी. आता मला सांगा, एकदम हॉट म्हणजे काय, सरळ सरळ गरम, आणि थ्रस्टी. गरम पाहिल्यानंतर माणसाला काय होईल, तहान लागते का, गरम पाहिल्यानंतर तहान लागणार आहे का, नाही. म्हणजे हे होणार आहे का आपलं, नाही. फील टेम्पटेड टू इट. टेम्पटेड टू इट. फील टेम्पटेड टू इट म्हणजे काय होते, टेम्पटेड म्हणजे काय होते, इच्छा होणं. पण कशाची इच्छा व्हायला लागली, खाण्याची इच्छा. जेव्हा एखादा व्यक्ती आपला समोरचा एखादा व्यक्ती आपला आवडता पदार्थ खात असेल तर आपली काय व्हायची, तीव्र इच्छा होते, म्हणजे सरळ सरळ आपल्या तोंडाला पाणी दे. तर हे येऊ शकते. हॅव यू समथिंग स्पायसी. तुला तिखट काही खावं वाटणार आहे का, एखाद्यानं काही खात असेल आणि आपल्याला तिखट खाण्याची इच्छा होणार आहे का, नाही. गेट बॉईल ऑन द टंग. काहीतरी तोंडात उकाळल्यासारखं होणार आहे का आपल्या, नाही. म्हणजे हे पण आपलं होणार नाही. म्हणजे आपलं होणार काय मित्रांनो, सरळ सरळ फील टेम्पटेड टू इट. म्हणजे तोंडाला पाणी सुटणे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, किंवा खाण्याची किंवा तीव्र इच्छा होणे, एखादी गोष्ट खाण्याची काय होणे, तीव्र इच्छा होणे. नंतर बघा मित्रांनो, इथं पण काय मित्रांनो, करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. काय मित्रांनो, करेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे ते आपण बघूया. आता बघा, आता बाकी चारही आपण मग बघितल्यानुसार प्रश्न सेमच राहणार आहे. 4 ऑप्शन म्हणजे 4 सेंटेन्स राहणार आहे. पण त्या 4 सेंटेन्स पैकी एकच असा शब्द असतो की तो वेगळा असतो. तो तर कोणता बघा, हा बघा, निसेस दिलेलं इथं. माय निसेस स्टे इन आयर्लंड. माझी जी भाची आहे किंवा पुतणी आपण त्याला म्हणू शकतो, माझी पुतणी कुठं राहते, ती आयर्लंडला राहते. पण हे करेक्ट स्पेलिंग होणार आहे का, नाही. या निसचं करेक्ट स्पेलिंग काय होणार मित्रांनो, NIECE. काय होणार मित्रांनो, NIECE, ना की नाईस. हे वेगळे. आपलं उत्तर काय मित्रांनो, नीस. काय आहे, माय नीस इज स्टे इन आयर्लंड. माय नीस. पण हे होणार बघा, NIEC हे होणार आपलं बरोबर. बाकी कोणत्याही गोष्टीकडे तुम्हाला बघायची गरज नाही. जर तुमचं करेक्ट स्पेलिंग जर व्यवस्थित असेल, तुम्हाला जर समजा असेल, तर बाकी कोणत्याही ऑप्शनची तुम्हाला काही गरज राहणार आहे का, नाही. नंतर प्रश्न आहे बघा मित्रांनो, बघा, सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन दॅट कॅन बी यूज वन वर्ड सबस्टिट्यूशन. काही जर होक्यात दिलेले, पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एक पूर्ण वाक्य दिलेले आहे, त्या वाक्याचं एका शब्दामध्ये काय करायचं, तुम्हाला रूपांतर करायचं आहे. आता बघा, ज्योतिष ब्रदर वर्क्स. कोणाचा भाऊ, ज्योतीचा भाऊ काय करतो, वर्क्स ॲज अ कीपर और कस्टडियन ऑफ अ म्युझियम. कस्टडियन ऑफ अ म्युझियम, बरोबर. आता जो एखादा प्राणी संग्रहालय असेल किंवा मग कोणत्याही गोष्टीचं संग्रहालय असेल, संग्रहालयाचा जो हे करत असतो, रखवालदारी करत असतो, तो कोणाचा भाऊ करत असतो, तो ज्योतीचा भाऊ करत असतो. आता बघा, सरळ सरळ अंडरलाईन आपल्याला कोणत्या याच्याखाली केलेले, कीपर ऑर कस्टडियन ऑफ म्युझियम. कीपर ऑर कस्टडियन ऑफ अ म्युझियम म्हणजे सरळ सरळ या वाक्याचं तुम्हाला करायचं आहे एका वाक्यामध्ये रूपांतर. आता बघा, मी 4 ऑप्शन सांगतो. आता त्याला काय म्हणतात ते बघूया. पहिलाच ऑप्शन आहे मित्रांनो, अँकर. अँकर म्हणजे काय होतं मित्रांनो, सूत्रसंचालन करणं, बरोबर आहे. काय करणं मित्रांनो, अँकर म्हणजे आता सूत्रसंचालन करायचं याचं काही आहे का. आता तो म्युझियम मध्ये काम करतो, काहीतरी लॉजिक आहे का, नाही. म्हणजे हा आपण शब्दला गेला. बघा, उशर्स
उशीर म्हणजे काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सिनेमाघरमध्ये जाता, बरोबर आहे, सिनेमाघरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दरवाजा आता सिनेमा गेला किंवा आपण चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतर काय होतं, पूर्ण अंधार असतो, बरोबर आहे. आता पूर्ण अंधार असल्यावर तुम्हाला तुमची सीट मिळणार आहे का लवकर, तर दरवाजाजवळ एक माणूस असतो की जो तुम्हाला सीट दाखवण्याचं काम करत असतो. म्हणजे थिएटरमध्ये सीट जो दाखवत असतो त्याला काय म्हणतात मित्रांनो, उशीर असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, उशीर असे म्हणतात. आणि कम्पेअर करणे म्हणजे सरळ काय म्हणतात त्याला, कंपॅरिझन करणे एखाद्याबद्दल, ते होणार आहे का आपला, नाही. तर आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो, क्युरेटर. काय होणार मित्रांनो, क्युरेटर. कीप और कस्टडियन ऑफ अ म्युझियम म्हणजे काय होते मित्रांनो, क्युरेटर असं त्याचा अर्थ होतो. तर बघा मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली असेल त्या सिरीज मधला हा शेवटचा आपला प्रश्न होता. चला आपण लवकरच भेटूया. जय हिंद मित्रांनो.